आणि याच संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे नाशिकचं काळाराम मंदिर आणि अयोध्या जे आहे तिथलं राम मंदिर एक वेगळं नातं आहे। त्या संदर्भात आपण आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याशी संपर्क साधणार आहोत। अभिजित सोनवणे थेट आपल्या सोबत आहेत। अभिजित, काय सांगाल, नाशिकचं काळाराम मंदिर आणि अयोध्येचं राम मंदिर यांच्यामध्ये खरं तर एक वेगळं नातं आहे आणि नाशिक नगरी सुद्धा उद्याच्या या सोहळ्यासाठी अतिशय सज्ज झाली आहे। सगळीकडे उत्साहपूर्ण वातावरण आहे। काय सध्या परिस्थिती आहे नाशिकमध्ये? मोहिनी, जसं तू म्हटलीस तसं नाशिक आणि अयोध्येचं एक वेगळं नातं आहे। ते यासाठी कारण श्रीरामाचा जन्म जरी अयोध्येत झालेला असला तरी देखील वनवासातली जी 12 वर्ष होती तो वनवास जो आहे तो नाशिकच्या याच सगळ्या परिसरामध्ये श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाने याच ठिकाणी या सगळ्या वनवासात ते राहिलेले होते आणि त्यामुळे नाशिक आणि अयोध्येचं विशेष नातं आहे। तसंच नाशिकचं जे पुरातन काळाराम मंदिर आहे ते देखील आता या सगळ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला आकर्षक विद्युत रोषणाईने नटलेलं पाहायला मिळत आहे। या सगळ्या आनंदोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिराला आतून आणि बाहेर संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाईचा साज देण्यात आलेला आहे। श्री काळारामाचं वास्तव्य जे आहे ते नाशिकमध्ये या सगळ्या परिसरामध्ये होतं आणि याच परिसरातून माता सीतेचं देखील हरण रावणाकडून करण्यात आलेलं होतं। त्याच्या पाऊलखुणा ज्या आहेत त्या नाशिकच्या या सगळ्या पंचवटीच्या परिसरामध्ये आपल्याला पावलोपावली जागोजागी बघायला मिळतात। आणि उद्या खरं तर राम मंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळा अयोध्येमध्ये होतोय आणि त्याचा आनंद नाशिककरांना देखील आहे। आणि या ठिकाणी आता हजारो भाविकांकडून पुढच्या काही वेळामध्ये रामरक्षा स्तोत्र पठण या ठिकाणी केलं जाणार आहे आणि सामूहिक रामरक्षा पठणातून या ठिकाणी श्रीरामाचा देखील जागर नाशिकच्या भाविकांकडून केला जाणार आहे। 3 दिवस वेगवेगळ्या उत्सवाचं आयोजन या काळाराम मंदिराच्या सगळ्या परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे। अगदी राम गायन असेल, गीत रामायण असेल, त्यासोबतच काही नृत्यांगना या ठिकाणी आपली कला सादर करून देखील श्रीरामाच्या चरणी ती कला अर्पण करणार आहेत। अशा पद्धतीचं एक उत्साहपूर्ण आणि संपूर्ण वातावरण जे आहे ते नाशिकमध्ये देखील आपल्याला या सगळ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळत आहे। अगदी अभिजित, आपण पाहतोय मूर्ती सुद्धा अतिशय सुंदर दिसते आणि नाशिकमधलं तुम्ही वातावरण सांगितलं। पुढचं उद्याचं जे नियोजन आहे नाशिकमध्ये ते कशा प्रकारचं आहे? मोहिनी, नाशिकमध्ये उद्या जो सकाळपासून जे आहे ते पहाटे श्री काळारामाची विधिवत त्या ठिकाणी पाद्यपूजा असेल, इतर जे पारंपरिक विधी असतात ते पार पाडले जातील। आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अयोध्येमध्ये उद्या राम मंदिरामध्ये श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जे पूजाविधी दररोज अयोध्येतल्या राम मंदिरात होतील ते विधी जे आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून काळाराम मंदिरात केले जातात। म्हणजे रामाचे सकाळची पाद्यपूजा असेल, प्राथमिक इतर जे पूजा विधी असतात त्यापैकी काही विधी जे आहेत ते अयोध्येत देखील पार पडणार आहेत। अशाच पद्धतीने उद्या सकाळी देखील सकाळी श्रीरामाची आंघोळ असेल, त्यानंतर पाद्यपूजा असेल, आरती असेल, हे असे भरगच्च कार्यक्रम पार पडतील आणि त्यानंतर या ठिकाणी भाविक पुन्हा एकदा जमतील आणि उद्या गीत रामायणाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी घेतला जाणार आहे। त्यासोबतच भजन असेल, कीर्तन असेल, रामरक्षा स्तोत्र पठण असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून श्रीरामाचा जागर जो आहे तो उद्या नाशिकमध्ये काळाराम मंदिरात आपल्याला पाहायला मिळेल। त्यासोबतच उद्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी साधारणपणे 5:30 वाजेच्या सुमारास काळाराम मंदिरात येणार आहेत। या ठिकाणी श्री काळारामाचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरेंच्या हस्ते आरती देखील केली जाणार आहे आणि त्यानंतर मग गोदा तीरावर देखील उद्धव ठाकरे श्री गोदावरी नदीची आरती करणार आहे। त्यामुळे उद्या संपूर्ण दिवसभरात काळाराम मंदिर परिसरामध्ये आपल्याला श्रीरामाच्या नावाचा जागर जो आहे तो देखील पाहायला मिळणार आहे। आणि या सगळ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण आहे। मंदिर परिसरामध्ये जागोजागी आपण बघितलं तर भगवे झेंडे लावण्यात आलेले आहे। जय श्रीरामचा नारा भाविकांकडून दिला जातोय आणि त्यामुळे 3 दिवस असे सगळे भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे। अभिजित, तर आपण पाहतोय एकूणच नाशिकमध्ये सुद्धा जय्यत तयारी या सोहळ्याची करण्यात आलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।